एकत्र येऊयात आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेऊया। त्यांना श्री वीर संभाजीराव करंजे यांचं ओळखपत्र आपण ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातर्फे देतोय। तर भाऊसाहेब आलेले नाही परंतु त्यांच्या वहिनी साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। तर वहिनी साहेबांचं देखील सौ रोहिणी वीर धवल करंजे पाटील या दोन्ही सदस्यांचं ओळखपत्र या ठिकाणी आपण देतोय। तर सन्माननीय जगताप ताईंनी ते द्यावं असं मी जोरात काळी त्यांच्यासाठी गाजला। यानंतर हनुमंत किसन कळंबेकर आलेत का भाऊ? काही आलेत का त्यांच्या? काही या पुढे भाऊंचं ओळखपत्र घेऊन जा। सौ वंदना यांच्या हस्ते आपण त्यांना देऊया। त्यानंतर ताईंच्या हस्ते आपण सौ सुशीला रमेश ठाकूर यांना हे ओळखपत्र देऊया। आलेत का अरुण जगताप? यानंतर श्री हनुमंत ज्ञानोबा सासवडे वहिनी साहेब या ठिकाणी आहेत। तर आपण ताईंना तो शारदा दरोडे ताईंच्या हस्ते। यानंतर आपल्या केंद्राच्या संचालिका सौ नीला अनिल कात्रे मॅडम यांचं ओळखपत्र आपण आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिलाताईंच्या हस्ते देऊया। सौ साधना सत्यशील आणि आपल्या केंद्राच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई यांच्या हस्ते द्यावं अशी त्यांना विनंती करते। भाई ज्ञानोबा दरवडे यांचं ओळखपत्र या ठिकाणी श्री वसंत गजानन नाईक सर आहे। सभासद क्रमांक 10 आहे। असा हा आपला कार्यक्रम आपण सन्माननीय सारिकाताई सासवडे आपल्या मनोगत या ठिकाणी 2 शब्द आपण मार्गदर्शन करावं। नागरिक विरंगुळा केंद्र यांच्याकडून जो विविध असा कार्यक्रम म्हणजे त्यांची मासिक मीटिंग असो किंवा ओळखपत्र असो, तर संक्रांतीचा जो सण झालाय त्यासाठी महिलांसाठी हळदी कुंकू असे आणि वाढदिवस असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी नियोजन केलं। त्या सगळ्या कार्यक्रमांना आपण सगळ्यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून असं स्वागत करते आणि आभार व्यक्त करते। खरं तर कार्यक्रमाला मी आवर्जून येत नाही, कारण तुम्ही जो आदर देता तो असा जड होतो मनाला, त्याच्यामुळे ही खुर्ची देता पण बसताना आहे ना असं नको वाटतं। जो खाली तुमच्यामध्ये एक जिव्हाळा वाटतो तो खुर्चीवर अजिबात आल्यावर जिव्हाळा वाटत नाही। त्यामुळे मी आवर्जून कार्यक्रमाला खरं तर उपस्थिती दाखवत नाही, कारण मला असं वाटतं की तुम्ही ज्येष्ठ लोकांनी जो हा एक छान असा उपक्रम हे केलेला आहे त्याच्यात राजकारणाचा अजिबात स्वरूप नसावं। अशा आमच्यासारखी थोडीशी पदं घेणारी लोक आली की त्याला राजकारणाचं रूप भेटतं आणि ते मला माझ्या स्वतःला अजिबात आवडत नाही। त्यामुळे मी जरच तिथे काकूनी किंवा कुणी आमंत्रण दिलं तरच उपस्थिती दाखवते, परंतु आज जो मान सन्मान आम्हाला दिला तो सगळा तुमच्या आशीर्वादाने मिळालेला आहे। तुमचे आशीर्वाद सगळे ज्येष्ठांचे आहे म्हणून आज आम्ही येत आहे। तुमच्यापेक्षा खूप कमी वयाने आणि अनुभवाने खूप कमी असणाऱ्या आम्हाला लोकांना तुम्ही आम्हाला मान दिला, सन्मान दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खरं तर मनापासून असं ऋण व्यक्त करते, कारण तुमच्याशिवाय आम्ही नाहीये। तुमचं पुण्य हे आमच्यासाठी आहे।
तुम्ही जे जे काही केलं, आम्ही नेहमी म्हणतो आमच्या आप्पा आणि आत्यांनी जे पंढरीची वारी केली आणि जे वारकरी संप्रदाय निर्माण केला, त्याच्यामुळे आज आमचं घर एक वेगळं आदर्श म्हणून शिक्रापूरमध्ये दिसतं. हा अनुभव मी आज ज्या वेळेस गावात फिरते आणि सगळ्या लोकांचं जे प्रेम व्यक्त होतं त्याच्यातून मला वेळोवेळी मिळतो. हे सगळं म्हणजे तुम्ही ज्या वेळेस चांगल्या मार्गाला लागतात त्यावेळेस आपोआपच मागची पिढी ही त्या मार्गाला येते. त्यामुळे तुम्ही जो असे कार्यक्रम घेता किंवा सगळेच तुम्ही मान्यवर म्हणजे नावं घ्यायची सगळ्यांची, पण चुकून जर माझ्याकडनं नाव विसरलं तर असं म्हणू नका की माझं नाव नाही घेतलं. सगळेच तुम्ही आमच्यासाठी आशीर्वादास्पद आहे. तुम्ही हा जो जे विरंगुळा केंद्र केले ते खरं तर खूपच छान आहे. हे म्हणजे घरात रिटायर माणसं आणि रिटायर माणसाला एक काही काम नसतं, घरात बोलणं सुनाला किंवा लेखाला तरी सुद्धा तिथं म्हणतात आपल्या संसारात थोडासा व्यत्यय येतो, हे होतं ते. पण त्याच्यातून जरा वेगळं असं काहीतरी स्वतःच असं सहली म्हणा असे वेगवेगळे उपक्रम राबवतात ते खरं तर खूप कौतुकास्पद आहे. कारण अशा कार्यक्रमामुळे तुमच्या बरोबरीला आहे, पण तुमच्यामध्ये एनर्जी पाहिजे की असं वाटतं आपल्या खूप एनर्जी, आपण खूप काही करू शकतो. ही एनर्जी सतत आम्हाला तुमच्याकडनं भेटत राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज सगळ्या झालेल्या सगळ्या जे ज्येष्ठ मंडळी यांचे वाढदिवस साजरे केले त्यांना सगळ्यांना वाढदिवसाच्या अशा हार्दिक शुभेच्छा देते. सगळ्यांना अशी 100 गाठावी असं मी देवी माते पुढं मनापासून प्रार्थना करते. 100 म्हणजे प्रत्येकाच्या आत्ताच्या युगामध्ये असे एक स्वप्न झाल्यासारखं वाटतंय. आपले राहणीमान म्हणा खाणं म्हणा तितकं हे झालेलं आहे की आपण व्यायामाकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आपलं वयोमान कमी होत चालले. पण आपण हा जो ग्रुप तयार केला आणि आपण इथं जवळच व्यायाम पण टाकलेले, जिम टाकलेले, तिथं तुम्ही सकाळी येऊन व्यायाम करू शकता. म्हणजे तुमच्यासाठी जे चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण नेहमीच आपल्या ग्रामपंचायतीतून देतोय. आज हॉलचं पण नियोजन लवकरच तुम्हाला 2-3 महिन्यात तुम्हाला हॉल भेटेल. तुमच्या हक्काचा जागा उपलब्ध होईल की तिथं तुम्हाला सगळ्यांना असे तुमचा कार्यक्रम म्हणा कोणत्या गोष्टीचं नियोजन करता येईल. अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. एक विशेष म्हणजे आपण ग्रामपंचायतीतून अजून एक ठराव घेतलेला आहे की संक्रांत दरवर्षी येते, सौभाग्यवती दरवर्षी असतात, सगळ्यांना हे असतं. पण आपण ठराव घेतलेला आहे की फक्त पती हा असणारा सौभाग्य नाही तर पती नसणारा सुद्धा ह्या सौभाग्यवती. आपला हळदी कुंकाचा मान हा आपण पती असल्यापासून नसतो, आपल्या जन्मापासून आपल्याला मान आहे. पण या रूढी परंपरा ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बांधल्या जातात. पण आज असं जग आले की नवीन लग्न झालेल्या मुलींच्या वाट्याला सुद्धा आता ह्या गोष्टी यायला लागल्या. त्याच्यामुळे आपण गावकीच्या या दृष्टीने आपण ठरव घेतलेला आहे की ज्यांना पती नाहीये त्यांना सुद्धा हळदी कुंकाचा मान दिलेला आहे आपण. त्यामुळे कधी कोणी एखादी नसेल मला हळदी कुंकू लावणं अजिबात करायचं नाही, हक्काने हळदी कुंकू घ्यायचा हा आपला अधिकार आहे. सगळ्यात आपण घरात मी म्हणते 70% महिला ही घर चालवते, 30% पुरुष चालवतो. पण तरी सुद्धा महिलाला डावललं जातं कारण आपली संस्कृती पुरुष प्राधान्य पहिल्यापासून. आज आहे ना पुरुष गेला तर महिला सक्षमपणे घर मुलं बाळ सगळं सांभाळते. पण महिला गेली तर त्या पुरुषाला नाही जमत काही सांभाळायला, त्याला दुसरं काहीतरी पर्याय शोधावा लागतो. त्यावेळेस ते घर पुढे चालतं. म्हणजे एवढी ताकद स्त्रीमध्ये आणि आपण त्याच दृष्टी आपण आपलं सामान डावललं जातो. म्हणून आज मला सगळ्या महिलांना विनंती करायची की कुणी जरी आपल्या पतीनं असलं मग आपण म्हणजे नाही अजिबात आपण जर समजायचं नाही. कुणी असलं अजिबात म्हणायचं नाही मला हळदी कुंकू नको, आवडतं हळदी कुंकू घ्यायचा हा आपला अधिकार आहे. आपणच पुढच्या पिढीसाठी आपण का करायचं असं ज्येष्ठ आहे. आज तुम्ही ह्या गोष्टी केल्या मी उद्या करणार, मी उद्या सुनांना सांगणार. म्हणजे आपल्याला नवीन कोणत्याही गोष्टीला एक क्रांती निर्माण केल्याशिवाय बदल होत नाही. त्यामुळे आज आपण जर त्या गोष्टी घडवल्या तर उद्या पुढच्या पिढीला त्या करायला सोप्या जातील, काही वाटणार नाही. त्यामुळे मी आवर्जून सगळ्यांना विनंती करेन की आज सगळेजण खरं तर उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून आज सगळे जेंट्स लोक पण उपस्थित आहे आवर्जून कार्यक्रमाला. हळदी कुंकाचा कार्यक्रम असो त्यांचाही खूप छान वाटतोय. खरं तर महिलांच्या मागं एक पुरुष उभा असला ना महिला स्वर्गात असल्यासारखं वाटतं.
ज्यावेळेस नवरा बरोबर असताना की तिला काही लागत नाही. आणि आज सगळेजण आपण उपस्थित आहात, त्याच्यामुळं आम्ही आहे ना स्वर्गात असल्यासारखं आम्हाला सगळ्यांना वाटते. हा आनंद असाच टिकून जावं असं मी प्रार्थना करते. आणि मला बोलण्याची जो संधी दिली त्याबद्दल आपण मनापासून आभार व्यक्त करते. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप असं संक्रांतीच्या शुभेच्छा देते. तुम्ही असेच सतत हसतमुख राहा, विविध कार्यक्रम करत जा, आवर्जून आम्हाला तुमच्या कोणत्या अडचणी असेल तर सांगत जा. आम्ही नेहमीच त्याच्याशी म्हणजे मला दिसतात तर मी न सांगताही सोडवते. मला ते जागेचा प्रश्न कुणी न म्हणता मी आवर्जून त्या पाठीमागे लागले. म्हणजे मला असं वाटतं की ही गोष्ट चांगली आणि त्यासाठी मी प्रयत्न करते. पण जरी माझ्याकडनं काही चुकलं असेल तर तुम्ही नक्कीच कान धरून मला सांगत जा. तो तुमचा अधिकार आहे असं मी मानते. आणि आज सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आभार व्यक्त करते. आमच्या सासूबाई खरं तर मला नेहमी भेटायला जाते, त्या इतक्या मला अशा थकलेल्या दिसतात, पण आज फ्रेश वाटतात. त्यांचं 10 वर्ष वाढलेलं वाटतंय मला आज. व्यक्त करते की कारण त्यांचा हसण्याच्या मी खूप दिवसातून पाहतो. मी 2 दिवसाकडे भेटायला गेलेले नाही. आम्ही सारखं मला नाही येत नाही चौकात या आत्यांकडे येते त्यांनाच बरं इकडे या असं त्यांचं म्हणणं. पण आज मोकळ्या मनाने ते हसताना दिसतात. हेच आयुष्य, हेच तुमचे आशीर्वाद एकमेकांना देत जा आणि एकदम छान आयुष्य जगत असं प्रार्थना व्यक्त करते. माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद. केल्यासारखं त्यांनी आपले विचार अतिशय प्रभावी आणि सडेतोडपणे या ठिकाणी मांडलेले आहेत की आज महिलांचा स्वाभिमान त्यांनी या ठिकाणी जागृत केलेला आहे. बरेच मुद्दे त्यांनी या ठिकाणी हाताळलेले आहेत. ताई खरंच खूप अतिशय चांगलं मार्गदर्शन तुम्ही आमच्या या ज्येष्ठ नागरिकांना केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. ताईंनी ज्येष्ठ नागरिकांचं हसू बघितलं आणि त्यांना देखील खूप आनंद झाला. असंच हसू आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर परमेश्वर देणारच आहे आणि आपण सगळेजण आनंदी राहणारच आहोत. यानंतर अरे वा, छान छान ताई, खूप मस्त. आज वाढदिवस आपण ज्या ताईंच्या म्हणजे आपल्या सदस्यांचे साजरे केलेले आहेत. तर या ठिकाणी सन्माननीय शिलाताई करंजे यांनी सर्वांसाठी ट्रॉफी सांगितलेली आहे. तर कोणीही जायचं नाहीये. यानंतर अजून कोणत्या पाहुण्या किंवा सदस्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. ज्येष्ठ नागरिक विरोहा केंद्र या केंद्राच्या वतीनं विविध उपक्रम साजरे होतात. आम्ही नशिबान आहोत की प्रत्येक उपक्रमाला आमची हजेरी असते. आणि खरं तर किर्तीताई असेल, किर्तीताई आणि रावसाहेब करंजे आणि सर्व सदस्य सर्व सर्वांची नावं घेणं गरजेचं आहे. हे विचार मांडतात, नंतर सदस्य मांडतो विचार आणि आपण त्या पद्धतीने तो कार्यक्रम पुढे नेत असतो. मकर संक्रांतीला तिळाला गुळाला अतिशय महत्व आहे. तीळ म्हणजे शिकणत आहे, त्याच्यामध्ये शिकणत असते. गुळ म्हणजे गोडवा आहे. आपल्या जीवनात शिकणता आणि गोडवा वाढवा ही मी खरं तर प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि मी तुम्हाला जास्त काही भाषण करणार नाही, पण एक त्यांनी सांगितलं की मी सदा आनंदी असते. सारिकाताई म्हणलं मी सगळ्यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळावं. खरं तर म्हणणं ठीक आहे, पण जे हास्य असतं ते आतून असलं पाहिजे. चेहऱ्यावरचं हास्य आणि आतलं हास्य. आणि दुसरी गोष्ट 100 वर्ष पाहिजे, पण 100 वर्ष पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे हे फार महत्वाचं असतं. नुसतं म्हणून चालत नाही, त्यासाठी आपल्याला त्याग करावा लागतो, त्यासाठी परिश्रम घ्यावा लागतात, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात, चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात. तर मला सांगायला आनंद होतो की आपल्या संत सावता महाराज मंदिरामध्ये शनिवारी सकाळी 9:30 वाजता ब्रह्मविद्येची प्रस्तावना आहे. आणि ब्रह्मविद्या म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगणार नाही, पण ब्रह्म म्हणजे काय, त्याला आपण देव, परमेश्वर, परमात्मा म्हणजे ब्रह्म. पुरातन काळामध्ये त्याला ब्रह्म म्हणत होतो आपण. देव म्हणजे काय आणि माझ्यात आणि देवात काय फरक आहे. भगवंताने श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलंय की सर्वस्यच्या हृदय संनिविष्ट हो, ती सर्वांच्या हृदयाचं आहे. वेद उपनिषद सांगतात अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी पूर्ण आहे.
तर ते जाणण्यासाठी आणि आपल्याला जे आनंद आहे तो आनंद होण्यासाठी, शतायुष्य होण्यासाठी आपल्याला तिथे यायचंय. माझ्याकडं डॉक्टर म्हणून येणार आहेत, शास्त्री म्हणून. खरं तर त्याच्यात वेगवेगळे स्टेज आहेत, प्राथमिक, प्रगत, प्रदीपक. त्याच्यानंतर त्यांना शिकवायची परवानगी असते. माझं तिन्ही झालेलं आहे आणि तिन्ही झाल्यानंतर मी विचार केला, जे ज्ञान असतं ना ते साठलं की ते काय होतं, वास मारतात. पण ते ज्ञान इतरांना दिलं तर त्याचा सुगंध दरवळतो. वाहतं पाणी आपण पाहतो. आता नदीची परिस्थिती आपली बघा काय असते. मी सकाळी गेलो होतो ग्राउंडवरती, थांबलंय ना, वाहतं पाहिजे. ते ज्ञान वाहतं असावं. आणि सर्वात श्रेष्ठ या जगात काम काय माहिती का, ज्ञानदान. ज्ञानदानासारखं श्रेष्ठ या जगात काहीही नाही. आपण तिथं ऐकायला यायचं 9:30 वाजता. एक साधी गोष्ट सांगतो, आपलं जीवन कशावर शकतं. मला एक सांगा, जीवनामध्ये श्वासाला महत्व आहे. श्वास नसेल तर तुम्ही सांगा, मी श्वास घेतला आहे, मी सोडणारच नाही, तर आयुष्य संपतं ना. तसंच श्वास आहे, विचार आहे, विचारांचं पण तसंच आहे. दुसरं द्रव पदार्थ, जे काही द्रव पदार्थ असतील ते आपण घेतो, ते घन पदार्थ आणि झोप, हे मानवी जीवन म्हणजे सर्व सृष्टी याच्यावर चालते. ती कशी असावी, आपण काय खावं, काय प्यावं हे सांगणार नाही, तर तुम्हाला विचार मिळतील, चांगले विचार मिळतील. श्वास कसा सुधारणार, त्यासाठी अष्टांग राजमार्ग योग हे श्वसनाचे प्रकार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, छोट्या म्हणजे 18 वर्षापासून तर 100 वर्षापर्यंत कोणीही करू शकतो. त्याला असं काही फार वेगळं काही नाहीये की असं आसन करा, योगासन करा किंवा काय करा, असं काही नाही. साध्या सोप्या श्वसनाचे प्रकार आहेत, विचार आहेत, ध्यानाच्या पद्धती आहेत. तुम्ही जे करता ते असू द्या, आपण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीला जोडलेला आहोत. वारकरी संप्रदाय असेल किंवा इतर गोष्टीचा आपण जोडलेला आहोत, ते अजिबात सोडायचं नाही. पण जे काही ऋषीमुनी सांगितले, साधू संतांनी सांगितले, ते साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळावं असा विचार आपल्याला मिळणार आहे. सर्वांनी त्यासाठी 9:30ला शनिवारी या आणि आपण त्याचा सर्वांनी लाभ घ्या. ज्येष्ठ नागरिक विरोहा केंद्र, आज संस्कृती केंद्र आज आपल्याला दिसून आली की आपण खरं तर आपण ताईंनी मग सांगितलं की आपल्या बरोबरच काम करते, ती काम करणारी नाही, ती बघितली आहे, मदतनीच आहे आणि तिचा आज सत्कार केला. खरं हा सर्वात मोठा उच्च कोटीचा सत्कार आहे. आणि वाढदिवस आपण साजरा करतो, हा आनंद आहे. जीवनात आनंद घ्यायचा आहे. आनंद म्हणजे काय, निस्वार्थ आनंद, कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही. खरं तर आज जोडीने बरेच जण आलेले आहेत. खरं तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आमचे रावसाहेब करंजे विरोध केंद्र आहे, त्यांच्या पत्नी पण बरोबर आहे. आम्ही दोघे आहोत. योगायोग म्हणजे फक्त मी म्हटलं बाबा आज कार्यक्रम आहे तुझा इथं, आणि सारिकाताईने सांगितलं की विविध कार्यक्रम आपण ग्रामपंचायत करतो. खरं तर 3 सदस्य आपल्याकडे आता इथं उपस्थित. राजकारण हा एक भाग झाला, पण त्याच्याबरोबर समाजकारण पण आहे. तुम्ही राजकारणात आहात पण त्याला समाजकारणाची जोड द्या. आपण आपल्या वार्डमध्ये किंवा गावामध्ये काय विकास कामं करू शकतो याच्यावर थोडं जरी लक्ष दिलं तरी खूप झालं. आता तुम्ही 3 जण आल्या, फक्त आजूबाजूला काय परिस्थिती ते पहा, त्याचं निरीक्षण करा, त्याच्यात काय बदल करू शकतो आपण ते पहा, आणि ते समाजकार्य, तेच देवकार्य, बाकी काहीही नाही. मानपान हातात मिळत राहणार आहे. ज्याची जशी योग्यता आहे त्या पद्धतीने त्याला सन्मान लोक देतात, तो सन्मान आपण घ्यायचा. ते सन्मानाला प्रतीक म्हणून आपण उतरायचं, काम करायचं. आणि ताईंनी सांगितलं सासवडताई तुमचा मुलगा आणि मी एकाच वर्गात होतो, मला आत्ता समजलं करावं. मी पण देवेंद्र सोमनाथ आणि मी बरोबर होतो. आणि खरं तर मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिला आज, आणि तुमच्याकडे हास्य वगैरे ना मला बरोबर आहे. काय मला अजून पण लोक म्हणतात खरंच म्हणजे मोठेपणा नाही, पण फक्त
निश्चित खरं तर इथे सगळ्या महिला आहेत, त्यांनी सांगितलं की 70% 30% असं काही नाही, आपण बरोबर आहोत आणि बरोबरही राहू आणि हा कार्यक्रम चांगला कसा होईल, इतरांना कसा आनंद देता येईल, याच्यात काय बदल करू शकतो, जास्त सहभाग कसा वाढेल याबद्दल आपण चर्चा करू, विविध कार्यक्रम घेऊ आणि मला बोलण्याची संधी दिली. पण जाताना मी एवढं सांगेन की शनिवारी सकाळी 9:30 वाजता तुम्ही या. प्रस्तावनेचा कार्यक्रम हे काही लोड नाही, अजिबात काय नाही, यायचं बसायचं, काही 1-1.5 तासाची प्रस्तावना असते, तुम्ही ती ऐका, योग्य वाटलं तर आपण पुढे जाऊ. 25-30 लोक जर बरोबर आली आपण जो ब्रह्मविद्या आहे ते ज्ञान आहे, ते गूढ ज्ञान आहे, सत्य ज्ञान आहे. तुम्हाला एक सांगू का, एक साधी गोष्ट सांगतो आणि मी संपवणार आहे. आपलं मन आहे ना, ते कसं आहे म्हणजे बंद खोलीसारखं आहे, तुम्ही त्याच्यात काय टाकता ना तसं ते बाहेर येतं. तुम्ही चांगले विचार टाका, तुम्हाला चांगले विचार बाहेर येतील, कटू विचार टाका, कटूचा बाहेर येईल. विचार घेऊन चाललेला आहे तर निश्चित आपण चांगले विचार बाहेर वाटणार आहे. जसं तुळगुळ वाटलं तसं आपण चांगले विचार वाटू आणि चांगले विचार कुठे मिळणार आहे, साधू संतांकडेच मिळणार आहे ना, दुसरं कुठेच मिळणार नाही. तर तुम्ही शनिवारी या आणि संधी दिली मला बोलण्याची, जास्त बोललो मी त्याच्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांच्या त्यांच्या विनंतीला आपण सर्वजण मान देऊया आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करूया. यानंतर आज आवर्जून आपल्या शिक्रापूर नगरीच्या माजी उपसरपंच मोहिनीताई मांढरे पाटील आपल्या संपूर्ण कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आहेत. तर त्यांचा सन्मान या ठिकाणी राहून गेलेला आहे. तर त्या ठिकाणी सरपंच त्यांचा सन्मान होतोय. आपल्या केंद्रातर्फे आज आपण मकर संक्रांतीचा हळदी कुंकू आणि तिळगुळ कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्या या कार्यक्रमाला सन्माननीय अध्यक्षपद भूषवलेल्या अध्यक्षांचं या ठिकाणी आता छोटंसं भाषण मोहिनीताई मांढरे पाटील यांनी आपल्याला हे आदरणीय व्यासपीठावरील अध्यक्ष आमच्या ताई भुजबळ, तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष रावसाहेब दादा करंजे, आमच्या रेणुकाताई थिटे, आमच्या पद वाढले आणि पदाचं नाव घेणं गरजेचं आहे, कारण खरंच या वयात हे सगळं मान गरजेचं आहे त्यांना, कारण त्या अनुभवाने आणि आजचं जे कार्य चाललंय त्यांचं लोकांसाठी समाजकार्य चाललंय, त्यामुळे पूर्ण नाव घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या कात्रे मॅडम असतील आणि तांबोळी मॅडम असतील, अतिशय मी ते पाहत असते ग्रुपवर, खूप छान माहिती टाकत असतात, म्हणजे काही पण नाही टाकावं पण असं योग्य असं भिडणारं टाकत असतात. तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांचे जे सदस्य आहेत सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत झालेलंच असेल. मी पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्या कार्यक्रमाला म्हणजे संक्रांती सणानिमित्त जो तुम्ही उत्साहपूर्वक असा कार्यक्रम घेतला, सर्वांना मी माझ्या मांढरे परिवाराच्या वतीने आणि शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा देते. संक्रांत हा म्हणजे आपला जो भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृती साधू संतांची आपली ही भूमी आहे आणि याच्यात हे संक्रांती हा खूप महत्वाचा असा सण आहे, म्हणजे पवित्र मानला गेलेला. ज्या गंगा नदी आहे, नर्मदा, सिंधू अशा नदीत हे साधू संत या दिवशी स्नान केलं जातं, ते स्नान करतात का तर जे आपलं पूर्वपार जे चालत आले, जे पाप धुतलं जातं, पुण्य कमवलं जातं, त्याचप्रमाणे आपल्या या संस्कृतीमध्ये म्हणजे आपण भारतीय संस्कृतीला मानणारे आपण भारतातले लोक, त्याप्रमाणे आपण हे सणवार साजरे केले जातात. असं म्हणलं जातं की सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि मकर राशीत प्रवेश केल्यामुळे आपला दिवस हा तिळाप्रमाणे वाढत जातो आणि हा तिळाप्रमाणे वाढत जाणारा दिवस आपल्या सर्वांना असा आरोग्यदायी जावं, गुळातला गोडवा तुमच्या सर्वांच्यात आमच्यात येवो आणि आपण सर्वांना तिळाप्रमाणे स्निग्ध म्हणजे तिखटपणा असतो सर्वांना जोडून ठेवणारा
तो आपल्या सर्वांच्यात यावा आणि असेच तुमचे उत्तमोत्तम कार्यक्रम व्हावे आणि सर्वांना प्रेम स्नेह वाटला जावा. कार्यक्रम घेणं म्हणजे एकच उद्देश असतो की सर्वांनी एकत्र यावं, उत्साहपूर्वक आपलं सगळ्यांनी हसत खेळत. कारण विरंगुळा केंद्र आहे, याचं नावच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र. ज्येष्ठांना आनंद जेवढा देता यावा तेवढा ताई प्रयत्न करून घेतात, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि तुमच्या सर्वांना पुढील आयुष्याची म्हणजे आता संक्रांतीचं सण आहे, भरभराटीचं जावं, आरोग्यदायी जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देते. सर्वांना स्नेहाने एकत्र गुंफून ठेवण्यासाठी आमचं हे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे. आपण मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं, खूप धन्यवाद. यानंतर आपल्यापैकीच सदस्यांना कोणाला आपले विचार या ठिकाणी मांडायचे असतील तर येऊ शकतात. घरात महिलांचाच कार्यक्रम आहे, पण मला एकंदरीत कार्यक्रम आटोपत असताना एक लक्षात आलं की ज्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब त्यांची आता 12 जानेवारीला जयंती साजरी करण्यात आली. त्यांचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन घडवले. तर त्याप्रमाणे अनेक महिला म्हणजे आपल्या प्रतिभाताई पाटील असतील, राष्ट्रपती आहेत सध्या, द्रौपदी मुर्मू या सुद्धा राष्ट्रपती आहेत, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांचं आज स्मरण करणं असं औचित्य वाटतं मला. आणि सहज बसल्या बसल्या सुचलं म्हणून मी पुढे आलो. 12 जानेवारीला जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती साजरी झाली. या जिजाऊ आऊसाहेबांवर जन्म आली अभंग शिवगाथा, जिजाऊ धन्य लोकमाता, सृजनशील तव कृतार्थ कुसुवा, सृजनशील तव कृतार्थ कुसुवा करता जिजाऊ धन्य लोकमाता. येणार आगाम आपलं जे नवीन वर्ष आहे हे नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि उत्तम आरोग्याचं जावं या शुभेच्छा. आणि असाच आपण कार्यक्रम आपण मागच्या संचालक मंडळाच्या बैठका आहेत. आपल्या पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा शिवजयंती 19 फेब्रुवारीला आहे, त्या दिवशी सुद्धा आपण एकत्र येणारच आहोत. आपण सर्वांना संदेश देणार आहोत. आणि संचालक नारायण माधवराव मांढरे पाटील यांनी पण एक अतिशय चांगली सूचना केली की आपले 2 सहली झाल्यात. आता एक सहल पुढच्या महिन्यामध्ये शेगावला आपण सहल ती आपण नेणार आहोत. शेगाव आणि परिसरातील 2-3 आपली जी काही प्रेक्षणीय स्थळं असतील किंवा तीर्थस्थळं असतील ते करणार आहोत. त्याच्यामध्ये ओंडाणा नागनाथ असेल, पण शेगाव जाणार आपण निश्चित. मग वर्धा असेल किंवा सेवाग्राम आपण निश्चित केलं नाही, परंतु साधारणतः आपण 2 मुक्काम करणार आहोत. एकूण 4 दिवसाचा प्रवास आहे. 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या 4 दिवसामध्ये आपण सहलीचं आयोजन करत आहोत. जसे आपली सभासद संख्या येईल त्यानुसार आपण गाडीचं नियोजन करणार आहोत. साधारणतः आपण म्हणजे कुठली बस घ्यायची म्हणजे आरामदायक हे करायची का स्लीपर कोच घ्यायचे ठरवण्यात येईल आपल्या संख्येनुसार. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या 4 दिवसामध्ये आपल्या पुढच्या महिन्यामध्ये सहल जाणार आहे. तर आजपासून म्हणजे त्याची नोंदणी जे संचालक असतील त्या संचालकांकडे करायचे. आपल्या अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष रावसाहेब करंजे, मी सचिव आहे किंवा आपले फुलावरे तहसीलदार आहेत, तर कुठल्याही संचालकांकडे जर आपण त्याची नोंदणी करावी त्याचं आपण ठरवू की आता साधारणतः सुरुवातीला किती पैसे द्यायचे आणि त्यानुसार म्हणता अर्धे पैसे द्यावेत, नंतर अर्धे पैसे नंतर द्यावेत. अशा दृष्टीनं आपण सहल घेणार आहोत. आपण आपल्या वर्षभरामध्ये अशाच प्रकारे या धार्मिक सणांना जोडून आपले कार्यक्रम करणार आहोत. या प्रत्येक कार्यक्रमाला आपण अशाच मोठ्या संख्येनं आणि आनंदाने उत्साहानं सहभागी व्हा असं मी. आज मला तुम्ही केंद्रामध्ये
महिन्याला प्रत्येक महिन्याला कार्यक्रम साजरे. त्यामध्ये विरंगुळा केंद्रामध्ये इतकं म्हणजे खूप महिलांसाठी जे करतात ना ते खूप म्हणजे असं आहे महिला कार्यक्रम करत असतात ना उपक्रम आहे असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला कौतुक केलेलं आहे. यानंतर आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाचं जो समारोप आहे, सन्माननीय आमच्या तांबोळी मॅडम या कार्यक्रमाचं समारोप या निमित्तानं 2 शब्द द्या सर्वांच्या. हळदी कुंकाचं वाण सगळ्यांना मिळाला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला म्हणजे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र शिक्रापूर याचं स्थापनीकरणापासून ते आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो अतिशय उज्ज्वल आहे. खऱ्या अर्थाने आता जो कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे हळदी कुंकवाचा हा आता अतिशय सुंदर आहे. तो म्हणजे असा की ज्या मदतनीस आहेत त्या लोकांचा आवर्जून केलेला जो सत्कार आहे हे त्यांना सुद्धा साकार करणाऱ्या लोकांच्या मनाचा फार मोठेपणा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यांना महिलांना सुद्धा अतिशय आनंद, कारण त्यांच्या चेहऱ्यावर एक अतिशय आनंद वाटतो आणि त्यांचा चेहरा इतका फुललेला आहे की असा मान सन्मान आपल्याला मिळतोय आणि मिळेल असं त्याला वाटलेलं सुद्धा नसेल, पण तो या कार्यक्रमातून मिळालेला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले जे पुरुष मंडळी आहे त्यांचं सर्वात जास्त आभार मानणं गरजेचं आहे, कारण हा कार्यक्रम सर्व महिलांचा होता. पण त्या मंडळींनी सुद्धा फार मोठ्या आस्थेने, आदराने आणि अतिशय निकट असे ते हजेरी लावलेली आहे आणि त्यांना न कंटाळता. आणि विशेष म्हणजे ह्या ज्या गायकवाड मॅडम आहेत त्यांचा खरंच उत्साह मी पाहिल्यानंतर खरं वाटलं की आपण ज्येष्ठ नाहीतच नाही, म्हणजे त्या तर नाहीच नाही ज्येष्ठ, आपण कोणी ज्येष्ठ नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका द्विगुणित झालेला आहे आणि तो आनंद पाहून मला सुद्धा फार आनंद झालेला आहे. मी बी विसरून गेले की मी रिटायर झालेली नाही, मी सध्या फक्त सक्तीच्या रजेवर आहे असं मी मानलेलं आहे. कारण का हा ज्येष्ठ विरंगुळा केंद्र जे आहे ना, आता आपण सर्वजण आलात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, आता हा वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि वर्षाच्या सुरुवातीचा हा मकर संक्रांतीचा पहिला सण आहे. पहिल्या सणाची सुरुवात ही अतिशय उत्साहाने आनंदाने साजरी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बरेचशा लोकांचा जन्मदिवस साजरा केलेला आहे. या जन्मदिवसाचं निमित्त सुद्धा अतिशय महत्वाचं होतं. त्याचबरोबर या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी त्याचा हेतू आहे. तो हेतू असा आहे का महिला अनेक घरातून आलेल्या असतात, वेळ काढून आलेल्या असतात आणि एकमेकींना हळदी कुंकू लावून मनातल्या मनात ते आपल्या मनातला विचार परस्परांशी त्याचं काय होतं संक्रमण होत असतं आणि विचाराची देवाणघेवाण होत असते. जेवढ्या वेळ आपण त्या कार्यक्रमाला थांबतो तेवढ्या वेळा पुरता का होईना आपल्या पाठीमागचा जो ताण तणाव आहे त्याला सर्वांना पूर्ण विराम मिळाला जातो. म्हणजे असं वाटतं की आपण आता फक्त फ्री आणि आपल्याला पाठीमागे कसलाच व्याप नाहीये अशा पद्धतीने आपण तो वेळ घालवतो. आणि असेच कार्यक्रम हे केंद्र जे आहे साजरा करत असतात. त्या साहेबांनी आता ती सूचना मांडली की शेगावला जायचे आहे सहल, त्याचबरोबर धार्मिक सहल असेल, त्याचबरोबर ती पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी ती सहल असावी असा एक माझा विचार आहे. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या सारिकाताई, वंदनाताई, गायकवाड मॅडम, कात्रे मॅडम, मोहिनी मॅडम, मांढरे मॅडम आणि आपले सर्व सदस्य आणि माझ्या बरोबर आलेल्या राऊत मॅडम त्यांच्या सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आवर्जून आल्याबद्दल तुमच्या सर्वांचं अंतःकरणापासून आभारी आहे.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वस्वधर्म सूर्य लाहो जो जेवांचिल तोते लाहो वर्षत सकल मंगळी ईश्वरिष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडळी भेटू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणी ते गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमेधे अलांछन मार्दंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंकरुणा सर्व सुखी पूर्ण होणी लोकी भज आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्ट विजय हुआ ये रमणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ एडे वरे ज्ञान देव सुखिया झाला एडे वरे ज्ञान देव सुखिया झाला एडे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. भैरवनाथांचा सटवाई माता की जय. भारत माता की जय. राजभाऊसाहेब की जय. सटवाई मंदिरातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा कार्यक्रम आपल्याला आवडल्यास लाईक बसलेले दिसते. Glory